नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। कोल्हापूर राधानगरी रोडवरील रंकाळा पदपथ उद्यानासमोर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने कोल्हापूरकरांमध्ये खळबळ उडाली आहे। मोपेडवरून जात असताना अचानक भोवळ आल्याने रस्त्यावर पडलेल्या चांदी कारागिराच्या पिशवीतील सुमारे 7,10,000 रुपये किमतीच्या चांदीच्या मूर्ती अज्ञात चोरट्याने लंपास केल्या आहेत। पीडित कारागीर यांच्या तक्रारीवरून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। कोथरूड मधील गोळीबार प्रकरणानंतर मकोका अंतर्गत कारवाईतून सुटून परदेशात फरार झालेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर आता पुणे पोलिसांनी मोठी धडक कारवाई सुरू केली आहे। संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी घायाळ विरुद्ध सर्व आघाड्यांवर कारवाईचा फास आवळला आहे। कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाच्या युगात भारतीय ज्ञान परंपरेतील रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, शल्यचिकित्सा, वैद्यकीय, स्थापत्य अभियांत्रिकी या विषयांचे सखोल अध्यापन व्हावे यासाठी गुरु सेतू पोर्टल विकसित करण्यात येत आहे। लवकरच नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार शिक्षण क्षेत्रात याचा अवलंब केला जाईल अशी माहिती राष्ट्रीय शिक्षण तंत्रज्ञान मंचाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे यांनी शनिवारी दिली। राज्य शासनाने मद्याचे दर वाढविल्याने त्याचा फटका बार आणि रेस्टॉरंटला बसला आहे। ग्राहक बारमध्ये मद्य पिण्यापेक्षा वाईन शॉप मधून मद्य विकत घेण्यास पसंती देत आहेत। मद्याच्या वाढलेल्या प्रचंड किमतींमुळे बार आणि रेस्टॉरंटचा व्यवसाय जवळपास 50% घटला आहे। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी खासदार आमदारांना निवडून दिले, परंतु महापालिका, जिल्हा परिषदेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांनी लढण्याच्या निवडणुका आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी लोकप्रतिनिधी, नेते आणि पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घ्यावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी नाशिकमध्ये दिले। अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर झाल्याच्या विरोधात अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे। राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश राकेश साळुंखे यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या अॅट्रॉसिटी गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर महासंघाने या कायद्याचा गैरवापर झाल्याचा आरोप केला आहे। इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने कोल्हापूर शहरातील जरनगर परिसरात शोककळा पसरली आहे। गौरव नितीन सरनाईक असं या अवघ्या 19 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे। गौरवने घरातील छताच्या हुकाला बेडशीटने गळफास लावून राहत्या घरात आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे। रविवार 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 8:45 वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला। एका राजकीय नेत्याच्या मुलाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील वांद्रे परिसरात घडली आहे। ही घटना 1 ऑक्टोबर रोजी घडली होती। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे। आरोपी मुलगा हा शिवसेना ठाकरे गटाचे वांद्रे परिसरातील एका स्थानिक नेत्याचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे। राज्यात पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती होत असताना दुसरीकडे राज्यात प्राध्यापकांच्या मात्र 12,000पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत। यात अनेक प्राध्यापक हे PhD तसेच नेट सेट असूनही त्यांना पदापासून वंचित राहावे लागत आहे, तर अनेक महाविद्यालयात प्राध्यापक तासिका तत्वावर कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे। याबाबत राज्य शासनाकडून नुकसानीचा तपशिलावर अहवाल मिळताच केंद्र सरकार तात्काळ शेतकऱ्यांना भरीव मदत करेल अशी ग्वाही केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी दिली होती। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।